दिल्लीत सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। दिल्लीतील नवीन सीएनजीचे दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर। कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे होता। इंधन मिळेल की नाही या भीतीने 20% मागणी वाढली। पुरवठ्यावरती ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका, पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूरांची एंट्री होण्याची शक्यता। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। जळगाव विधान परिषदेवरनं भाजप शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका। मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपचा स्पष्ट नकार, तर शिवसेना आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढवण्यावरती एकमत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रमुखांची बैठक। बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखांचं भावनिक पत्र लिहून राजीनामा। 30 वर्ष निष्ठेनं काम करून योग्य दखल घेतली नाही, संजय भोसलेंची नाराजी। अमरावतीत 24 तासात 7 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता। बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असतात।